जर तुमच्याकडे 1,00,000 रुपये असतील तर ते तुम्ही एफ डी कराल का SIP कराल? लोक म्हणतात एफ मध्ये सुरक्षितता आहे. एफ मध्ये पैसे टाकले की ते सुरक्षित असतात. पण बरेच लोक म्हणतात SIP केली तर परतावा जास्त मिळतो. खरे काय? SIP करावं का FD करावं? FD केली तर परतावा किती मिळेल? SIP जर केली तर आपल्याला परतावा खरंच मिळेल का? पैसे बुडताल का? आपण जी FD करत आहोत ती किती टक्के व्याज देईल? FD भारी का SIP भारी? नमस्कार, मी नवनाथ आणि आपण पाहत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत FD भारी का SIP भारी? चला तर सुरू करूया. FD का SIP? FD म्हणजे काय? FD म्हणजे फिक्स डिपॉझिट, जे तुम्ही ठराविक रक्कम ठराविक काळासाठी बँकेकडे व्याजाने देत असता. ठेवायला व्याजाने देत असता की फिक्स डिपॉझिट आपलं एवढं ठेवा एक विशिष्ट काळासाठी. समजा तुम्ही 1,00,000 रुपये 5 वर्षासाठी FD केले. FD केलेली 1,00,000 रुपये 5 वर्षासाठी तुम्हाला बँकेने 7% दराने FD दिली, म्हणजे 7% त्याच्यावर व्याज आलं. तर 5 वर्षानंतर तेच 1,00,000 रुपये 7% दराने, म्हणजे त्या 1,00,000 रुपयावर 1,00,000 रुपयावर 60% व्याज लावून व्याजासहित तुम्हाला पैसे FD झाल्याच्या नंतर मिळतील. FDचे फायदे काय आहेत? FDचे फायदे म्हणजे फिक्स डिपॉझिट आपण फिक्स एका विशिष्ट काळासाठी ठेवतो. म्हणजे 1,00,000 रुपये आपण 5 वर्षासाठी जर ठेवले, तर ते पुढच्या 5 वर्षात आपल्याला काय काम करायचं आहे याचं प्लॅन आणि त्याच्यावर परतावा किती येणार आहे हे आपल्याला माहीत असतो. फिक्स डिपॉझिट असतं. फिक्स आपला परतावा, फिक्स व्याज किती येणार आहे हे आपल्याला माहीत असतं. दुसरं म्हणजे जोखीम नाही. फिक्स पैसे जितके दिले तितके आपल्याला रिटर्न येणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जोखीम नाही आणि विशेष म्हणजे त्याच्यावर टेन्शन नाही आपल्याला. पैसे येतील, जातील किंवा शेअर बाजारासारखं FD आपलं SIP सारखं काही नाही. FD फिक्स डिपॉझिट आपल्याला पुढचे 5 वर्षानंतर केली, 10 वर्षाची केली, 3 वर्षाची केली, जे काही आपला कालावधी आहे त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे 5 वर्षानंतर आपल्याला त्या 1,00,000चे व्याजासहित किती पैसे मिळणार आहेत. त्या 1,00,000चे आपल्याला हे व्याज होणार आहे 5 वर्षानंतर इतके येणार आहे. त्याच्यानंतर आपण हे काम करू शकतो. फिक्स डिपॉझिटला फिक्स डिपॉझिटचा हा फायदा आहे. FDचे तोटे काय आहेत? FDचे फायदे बघितले आपण, पण आता तोटे. FDचे तोटे याचे की मार्केटनुसार आपल्याला तितका व्याजदर मिळत नाही. मार्केटनुसार आपल्याला तितका त्या पैशाचा वाढीव मिळत नाही. त्या पैशाचा परतावा तितका मिळत नाही आणि जो परतावा मिळाला आहे कदाचित त्याच्यावर टॅक्स पण लागू शकतो. आता SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो एका सिस्टमनं इन्व्हेस्ट केलेला प्लॅन असतो. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जो ठराविक दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकत असतो. दर महिन्याला एक कालावधी ठरलेला असतो, महिन्याचा, 6 महिन्याचा, जो काय असेल आपण महिन्याचा धरू. दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकत असतो आणि तो म्युच्युअल फंड ते बाजारानुसार आपल्याला त्याचा परतावा मिळतो. आता पाहूयात FD का SIP? FD का SIP? FD का SIP? बघा, याच्यामध्ये आपण बघू तर सुरक्षितता कोणत्यात जास्त आहे? सिक्युरिटी कोणत्यात जास्त आहे? FD जर केली तर सुरक्षितता. जर SIP जर केली तर त्याच्यात मात्र कमी सुरक्षितता असते. ते बाजारावर अवलंबून असते, मार्केटवर अवलंबून असते, म्युच्युअल फंडावर अवलंबून असते. परतावा, परतावा कोणत्यात जास्त येते? व्याज कोणत्यात जास्त येते? बघा, FD जर केली तर फिक्स व्याज येणार आहे, टेन्शन नाही. फिक्स आपण जितके पैसे टाकले तितके आपल्याला त्याच्यातून फिक्स व्याज येणार आहे. जर SIP जर केली त्याच्यातून परतावा त्याच्या 10 पटीने येऊ शकतो, 50 पटीने येऊ शकतो किंवा आपण टाकलेत पैसे त्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतो. हे बाजारावर अवलंबून आहे. जोखीम. FD जर केली तर काहीच जोखीम नाही, काहीच रिस्क नाही. FD जर आपण केली तर काहीच रिस्क नाही आणि SIP जर केली तर रिस्क थोडीफार असू शकते. SIP मध्ये मार्केटनुसार वर-खाली होऊ शकते. आपण जितके पैसे टाकले कदाचित आपल्या त्याच्यापेक्षा कमी बी येऊ शकतात आणि वाढू बी शकतात. जोखीम रिस्क FD मध्ये कमी आहे. महागाई. महागाईच्या दरम्यान FD मधील व्याज खूप कमी असतं. महागाईच्या नुसार FD मधील जे आपल्याला परतावा देतात तो खूप कमी असतो. पण महागाईच्या नुसार SIP केल्याच्या नंतर मार्केटनुसार आपल्याला महागाईपेक्षा अधिक पटीनं त्याच्यावर व्याज येऊ शकतं, पण रिस्क असू शकते. लिक्विडिटी. या दोन्हीपैकी लिक्विडिटी कोणत्यात योग्य आहे? हे बघा, FD मध्ये आपण ठराविक रक्कम ठराविक काळानंतर काढायला आपल्याला त्याचा दंड लागू शकतो आणि SIP मध्ये तो त्या म्युच्युअल फंडावर अवलंबून असतो, की मी आपल्याला ते पैसे किती रक्कम काढायची ते त्या म्युच्युअल फंडावर अवलंबून असतं. समजा 2 मित्र आहेत. रमेशने 5,000 रुपये 5 वर्षासाठी टाकले आणि राजेशने 5,000 रुपये 5 वर्षासाठी टाकले.
रमेशने पैसे टाकले ते एफ-डी केली आणि राजेशने पैसे टाकले ते एस-आय-पी केली. दीर्घकालीन दोघांनीही पुन्हा विचार बदलला. दोघांनीही 15 ते 20 वर्षासाठी टाकले. तर रमेशचे एक विशिष्ट ठराविक रक्कम, ठराविक व्याज, ठराविक मुद्दल, ठराविकच व्याज त्याला आलं आणि राजेशनं दीर्घकालीन विचार केला. दीर्घकालीन एस-आय-पी केली. एस-आय-पी केल्यामुळं त्याला रमेशच्या अधिक पटीनं व्याज परतावा मिळाला. आता बघा कोणासाठी काय योग्य आहे? कोणासाठी एफ-डी योग्य आहे, कोणासाठी एस-आय-पी योग्य आहे. बघा एफ-डी कोणासाठी योग्य आहे? ज्याला जोखीम घ्यायची नाही, ज्याला रिस्क घ्यायची नाही, ज्याला टेन्शन घ्यायचं नाही, कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे, काय आहे, काय नाही. खुशाल एफ-डी करायची, जोखीम नाही, काय नाही, निवांत. जे पैसे आपले फिक्स येणार आहेत ते. आणि एस-आय-पी कोणासाठी चांगली आहे? बघा ज्याला दीर्घकालीन विचार करायचा आहे, 15, 20, 25 वर्षानंतर विचार करायचा आहे, 15-20 वर्षानंतरचं आपलं भविष्य बघायचं आहे, ज्याला मुलांचं, मुलींचं शिक्षण बघायचं आहे 15-20 वर्षानंतर किंवा ज्यांना आपल्या स्वतःसाठी एक दीर्घकालीन विचार करायचा आहे, त्यांनी एस-आय-पी करावं. मित्रांनो, एफ-डी किंवा एस-आय-पी या दोन्हीपैकी एकच कोणतं करावं असंही नाही किंवा एफ-डीच करावं असंही नाही किंवा एस-आय-पीच करावं असंही नाही. स्वतःवर अवलंबून असतं की मला काय करायचं आहे. आपल्यापाशी जी रक्कम आहे, त्या रकमेचं मला येणाऱ्या काळात काय करायचं आहे, भविष्यात काय करायचं आहे. जर अल्पकालीन करायचं आहे, तर एफ-डी फिक्स आहे. जर मला दीर्घ आयुष्यासाठी विचार करायचा आहे, दीर्घकालीन विचार करायचा आहे, 15-20 वर्षानंतरचा विचार जर करायचा आहे, तर मग एस-आय-पी फिक्स आहे. हे सगळं स्वतःवर अवलंबून आहे. हा सगळा विचार, ही सगळी कामं, हे जे आर्थिक कामं आहेत, हे स्वतःलाच माहीत असतात, की येणाऱ्या काळात आपल्याला कोणतं काम आहे, येणाऱ्या काळात आपले काय विचार आहेत, येणाऱ्या काळात आपल्या काय योजना आहेत, हे फक्त स्वतःला माहीत असतं. म्हणजे जर फिक्स एफ-डी जरी केली, तर ती त्या व्यक्तीसाठी योग्य असण्यासाठी जी स्वतःला माहीत आहे. जर मी एस-आय-पी केली, तर ती स्वतःला माहीत आहे. जर तुम्ही एस-आय-पी केली, तर तुम्हाला माहीत आहे तुमचे धोरण काय आहे, तुमचं पुढचं काम काय आहे, तुम्हाला कशासाठी दीर्घकालीन काय करायचंय, कशासाठी काय करायचंय, कशासाठी तुम्ही ते काम, कशासाठी तुम्ही ते पैसे त्या फंडामध्ये लावलेत किंवा ते एफ-डी केलेत किंवा एस-आय-पी केलेत हे फक्त तुम्हाला माहीत असतं. त्यामुळे कुठलीही निवड करताना, कुठलीही जोखीम घेताना, कुठलेही आर्थिक निर्णय घेताना स्वतःचा स्वतः विचार करायचा. म्हणजे कसं, कुठलीही आर्थिक निवड करायची असेल, कुठलीही आर्थिक एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर स्वतःलाच माहीत असतं येणाऱ्या काळात या पैशाचं मला काय करायचं आहे. मित्रांनो, बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओ पाहायचे असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा. ज्यांना एस-आय-पी, एफ-डीबद्दल काही माहिती नाही, त्यांना माहिती हवी आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही एस-आय-पी कराल की एफ-डी कराल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.